नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस अजितदादांची रात्री वर्षा निवासस्थानी बैठक. तिन्ही नेत्यांमध्ये महायुतीमधल्या विधानसभेच्या जागावाटपाबाबत चर्चा झाल्याची शक्यता. मुंबईमध्ये सह्याद्री अतिथीगृहावर आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक. राज्यातील विविध मुद्द्यांवर बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता. उद्योगपती गौतम अदानींनी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. धारावी पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात बैठक झाल्याची माहिती. राज्याचे एक उपमुख्यमंत्री पुण्याचे, ते या ठिकाणी नसतानाही धरणातून पाणी वाहिलंय. पुण्यातील पूरस्थितीवरून राज ठाकरेंचा पालकमंत्री अजित पवारांना टोला. राज ठाकरे सुपारी बहादर, अयशस्वी व्यक्तीनं दादांच्या कारकिर्दीवर प्रश्न उपस्थित करू नयेत. अजित पवारांवरील टीकेनंतर अमोल मिटकरींचा पलटवार. किती पाणी सोडलं हे लोकांना सांगायला हवं होतं. सर्व शहरांमध्ये नियोजनांचा अभाव. सरकार पालिका निवडणूक घेत नाही. पुण्यातील पूरस्थितीवरून राज ठाकरेंनी सरकारला घेरलं. आदित्य ठाकरे आज पुणे दौऱ्यावर. पुण्यामधील सिंहगड रोड परिसरासह पूरग्रस्त भागाचा आढावा घेणार. अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकरांच्या इन्स्टाग्रामवरील पोस्टची चर्चा. माझी हत्या झाली तरी चालेल, पण एकनाथ शिंदेंची साथ सोडणार नाही. किणीकरांच्या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात खळबळ. लाडकी बहीणनंतर आता ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शन योजना राबवणार. सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र महामंडळाची घोषणा. मंत्री उदय सामंतांची माहिती. ज्याने सख्या बहिणीची काळजी घेतली नाही त्या माणसानेच लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. सुषमा अंधारे यांचा अजित पवारांना खोचक टोला. लाडकी बहीणला चांगला प्रतिसाद. शूर्पणखासारख्या बहिणींना पोटशू. अशा बहिणींनी भावाच्या नात्यामध्ये नाक न खुपसलेलं बरं. रुपाली पाटलांची सुषमा अंधारेंवर टीका. लाडकी बहीण योजनेसाठी पैसे नसतील तर राज्यपालांचा बंगला विका. 40 एकरातील बंगला विकला तर 1 लाख कोटी येतील. बच्चू कडूंचा सरकारला टोला. दिंडोरी विधानसभा मतदारसंघामध्ये नरहरी झिरवाळच प्रतिनिधित्व करणार. सुनील तटकरेंकडून उमेदवारीची घोषणा. झिरवाळ पितापुत्रामध्ये लढत होण्याची शक्यता. मी त्याचा बाप, तो माझा बाप नाही. तो माझ्या शब्दाबाहेर जाणार नाही. मुलाच्या उमेदवारीवरील प्रश्नावर नरहरी झिरवाळांची प्रतिक्रिया. गोकुळ झिरवाळांची पवार गटाकडे उमेदवारीची मागणी. नरहरी झिरवाळ रंग बदलण्यात तरबेज. छाती फाडली तर शरद पवार दिसतील असं झिरवाळ म्हणायचे. दिंडोरीच्या जनतेनं जागा दाखवली. मेहबूब शेख यांची झिरवाळ यांच्यावर टीका. जागावाटपाबाबत काँग्रेसची 4 ऑगस्टला महत्वाची बैठक. काँग्रेस मवियामध्ये किती जागा मागणार हे बैठकीमध्ये ठरणार. काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी रमेश चिन्नीथला घेणार बैठक. पुढील महिन्यामध्ये मवियाचं विधानसभेचं जागावाटप होईल. जागावाटपावरून पवार आणि ठाकरेंशी चर्चा सुरू. नाना पटोलेंची माहिती. प्रदीप शर्मांच्या पत्नी स्वीकृती शर्मांचा मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश. गेल्या 10 वर्षांपासून समाजकारण करत असल्यानं शिंदेंनी पक्षामध्ये प्रवेश दिला. स्वीकृती शर्मांची प्रतिक्रिया. आमदार अपात्रता प्रकरणी पुन्हा नवीन तारखा जाहीर. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी 6 ऑगस्टला तर राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची 17 सप्टेंबरला सुनावणी. मुंबईमध्ये रस्त्यांसाठी आवडत्या कंत्राटदारांना टेंडर. नोव्हेंबरमध्ये आमचं सरकार आल्यावर मुंबईची लूट करणाऱ्यांना जेलमध्ये टाकू. आदित्य ठाकरेंचा सरकारवर निशाणा. महाराष्ट्रातही मणिपूरसारखं काहीतरी घडण्याची चिंता वाटायला लागली. मणिपूरच्या मुद्द्यावरून शरद पवारांचं मोठं विधान. मराठा ओबीसी समाजाने एकत्रित बसून आरक्षणावर मार्ग निघायला हवा. राज्यातील वातावरणाचा मणिपूरशी संदर्भ जोडणं चुकीचं. सुरेश धस यांची प्रतिक्रिया. सरकार कायद्याच्या पलीकडे जाऊन निर्णय घेऊ शकत नाही. 2 समाज समोर नाही तर सोबत उभे राहण्यासाठी प्रयत्न. मराठा ओबीसी आरक्षणावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि मनोज जरांगेंची भेट. 7 ऑगस्टपासून जरांगे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. जरांगेंच्या दौऱ्यामुळे भेटीचं महत्त्व वाढलं. मनोज जरांगेंच्या तब्येतीच्या चौकशीसाठी भेट घेतली. चळवळीमधील कार्यकर्ते एकत्र आल्यावर चर्चा होतेच. जरांगेंच्या भेटीवर राजू शेट्टींची प्रतिक्रिया. मातोश्री समोर आज मराठा क्रांती ठोक मोर्चाचं आंदोलन. उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्यासाठी आंदोलन. आमदार झाल्यानंतर पंकजा मुंडे पहिल्यांदाच परळी शहरामध्ये. पंकजा मुंडे आज महत्वाच्या बैठका घेणार. बीड, लातूर, नांदेड, धाराशिवच्या बैठका घेणार असल्याची माहिती. आमदार पंकजा मुंडेंनी परळीमध्ये वैद्यनाथाचं दर्शन घेतलं. देवदर्शनानंतर पंकजा मुंडेंचं यशस्वी निवासस्थानी औक्षण करून स्वागत. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. देशाच्या टॅक्समध्ये 37% वाटा महाराष्ट्राचा. विशाल पाटलांचं संसदेमध्ये भाषण तर बोलाचीच कडी बोलाचाच भात. बजेटवरून विशाल पाटलांचा सरकारला टोला. शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये आत्महत्या. आश्वासन देऊनही स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू नाहीत. लोकसभेमध्ये खासदार अमर काळे शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून आक्रमक. आनंदराव अडसुळांना राज्यपाल न केल्यानं अभिजित अडसूळ संतापले. शहानी वडिलांना राज्यपाल पद देण्याचा शब्द दिला होता. अभिजित अडसूळांची प्रतिक्रिया. सध्या सगळ्यांना आमदार व्हायचंय, पण लक्षात ठेवा मी तुमच्या बापाला सुद्धा हरून बसलीये. मंदा म्हात्रेंचा संदीप नाईकांवर निशाणा.
निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करायचे संस्कार आमच्यावर नाही, त्यामुळे विरोधकांना काय बोलायचे ते बोलू द्यात. संदीप नाईकांचा मंदा म्हात्रेंवर पलटवार. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस राव मोरेंचा राजीनामा. नंदुरबार शहरामध्ये मोरेंचं वर्चस्व असल्यानं त्यांच्या राजीनाम्यामुळे अजित पवार गटाला मोठा धक्का. अमरावतीमध्ये महानगरपालिकेच्या बैठकीला आमदार रवी राणांची उपस्थिती. शहरामधील खड्डे, अस्वच्छता आणि अनधिकृत होर्डिंगवरून रवी राणा आक्रमक. सोलापुरात माजी आमदार राजन पाटील समर्थकांच्या बैठकीमध्ये शिंदे गटाचा गोंधळ. शिंदे गटाच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षाची राजन पाटलांविरोधात भूमिका. तीनदा समन्स बजावूनही पूजा खेडकर गैरहजर. वरिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती. जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याविरुद्ध छळवणुकीची तक्रार केल्याप्रकरणी पूजा खेडकरला समन्स. मुळशीमधील शेतकऱ्याला पिस्तूल दाखवून धमकावल्याचं प्रकरण. मनोरमा खेडकरच्या जामीन अर्जावर गुरुवारी सुनावणी होणार. विरारच्या अर्नाळ्यामध्ये अनधिकृत रिसॉर्टवर कारवाई 16 तासानंतर संपली. बेकायदेशीर रिसॉर्टवर पालिकेचा हातोडा. रिसॉर्टमधील हाणामारीमध्ये मिलिंद मोरेंचा मृत्यू. मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल. दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाची उद्या सुनावणी. आमदार नितेश राणे सुनावणीला उपस्थित राहणार. मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडणार. शर्मिला ठाकरे आज उरणमधील पीडित शिंदे कुटुंबियांची भेट घेणार. काही दिवसांपूर्वी यशस्वी शिंदे या मुलीची निर्घृणपणे हत्या. यशस्वी शिंदेच्या हत्येच्या काही मिनिटं आधीचा सीसीटीव्ही समोर. यशस्वी शिंदे आणि संशयित आरोपी दाऊद शेख एकाच रस्त्यावरून जाताना दिसले. उरणमधील मृत यशस्वी शिंदेवर अत्याचार झाले नाहीत. यशस्वी शिंदेच्या शवविच्छेदन अहवालामध्ये माहिती समोर. आरोपीनं हत्येच्या उद्देशानंच यशस्वी शिंदेवर वार केल्याची माहिती. पुण्यामध्ये पुना हॉस्पिटल जवळील मुठा नदीपात्रामध्ये काल एक शाळकरी मुलगा वाहून गेला. मुलाचा शोध अद्याप लागलेला नाही. वांद्रे पूर्व रेल्वे स्थानकाबाहेर शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना करा. उच्च न्यायालयाचे बीएमसी, रेल्वे प्रशासन आणि एमएमआरडीएला आदेश. भिवंडीमध्ये बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू. पालिका आयुक्त अजय वैद्य यांच्या हस्ते दवाखान्याचं उद्घाटन. शीना बोरा हत्याकांड प्रकरणामध्ये सध्या जामिनावर असलेल्या इंद्राणी मुखर्जीचा परदेश प्रवास लांबणीवर. विशेष कोर्टानं परदेश प्रवासाची दिलेली परवानगी हायकोर्टानं रद्द करून 2 आठवड्यांची मुदतवाढ. मुसळधार पावसामुळे विशाळगडावर हिंसाचाराच्या दिवशी कारवाई करण्यात अडचण आली. राज्य सरकारचा उच्च न्यायालयामध्ये दावा. किमान शिल्लक न ठेवलेल्या खात्यांमधून दंड म्हणून सरकारी बँकांना 5 वर्षांमध्ये 8,500 कोटींचा लाभ. केंद्र सरकारकडून लोकसभेमध्ये देण्यात आली माहिती. शीव उड्डाणपूल 1 ऑगस्टपासून सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद. मुंबईतील वाहतूक कोंडीमध्ये आणखी भर पडणार. तर पूर्व पश्चिम प्रवास करणाऱ्या पालक विद्यार्थ्यांची प्रचंड दमछाक होण्याची चिन्ह. मुंबई विद्यापीठामधील आंतरराष्ट्रीय वसतिगृह 2 वर्षांनंतरही बंद. नवं शैक्षणिक वर्ष सुरू होऊन 2 महिने उलटले तरीही प्रवेश प्रक्रिया सुरू नाही. विद्यार्थी संघटनांकडून संताप. मीरा रोड भाईंदर दरम्यान रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड. यंत्रणेमधील बिघाडामुळे पश्चिम रेल्वेवर लोकल अर्धा तास उशिरानं. ठाणे घोडबंदर मार्गावर 3 महिन्यामध्ये 12 अपघात. रस्त्याच्या वाईट अवस्थेमुळे वाहन चालकांसाठी रस्ता घातक. अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमागील घोटाळ्याच्या अँगलची चौकशी होणार. उच्चस्तरीय समितीची कार्यकक्षा निश्चित. 1 महिन्यामध्ये देणार अहवाल. पुणे विद्यापीठामधल्या कुलसचिव निवडीवर आक्षेप घेतलेल्यांना आज पुरावे घेऊन हजर राहण्याच्या सूचना. कुलसचिव निवडीला विरोध झाल्यावर विद्यापीठानं एक समिती स्थापन केली होती. धाराशिवच्या परंडा शहरामधील मुख्य रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून चिखलाचा वाहनधारकांना नाहक त्रास. जळगावमधील द्वारकानगरमधील रस्त्याची दुरवस्था. खराब रस्त्यांसंदर्भात चिमुकल्यांना थेट आमदाराकडे मांडलं गाऱ्हाणं. व्हिडिओ व्हायरल. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यामधल्या अभानपूर ते तऱ्हाडी रस्त्याची 1 महिन्यातच चाळण. रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे नागरिकांमध्ये संताप. नांदेडमध्ये रस्त्याची दुरवस्था. ग्रामस्थांकडून मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा. हिमायतनगर तालुक्याच्या पळसापूर डोलारी गावातली घटना. नाशिक सिटीलिंक बस सेवेच्या वाहक कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे. वाहकांच्या मागण्या मान्य झाल्यानं शहरातील सिटीलिंक बस सेवा पूर्वपदावर. नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयामधील पॅरामेडिकलच्या विद्यार्थ्यांचं प्रशासनाच्या विरोधात आंदोलन. पॅरामेडिकलचा विद्यार्थी फैज मोहम्मद याला वेळीच उपचार न मिळाल्यानं याचा मृत्यू झाल्याचा आरोप. जळगावमध्ये पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या खुर्चीला हार घालत पवार गटाचं आंदोलन. शेततळ्यांच्या निविदा प्रक्रियेमध्ये गैरव्यवहार. कार्यकारी अभियंत्याला निलंबित करण्याची मागणी. ठाण्यामध्ये वाढीव वीज बिलासंदर्भात किसान काँग्रेस आक्रमक. वागळे इथल्या महावितरण कार्यालयासमोर आंदोलन. तर कार्यालयाला टाळ ठोकण्याचा इशारा. लातूरमधील लोदगा इथे शाळेला कुलूप ठोकत शिक्षकांसह विद्यार्थ्यांचा ठिय्या. गणिताच्या विषयासाठी तातडीनं शिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी. नाशिकच्या मालेगावमध्ये खासगी वीज कंपन्यांविरोधात आंदोलन स्थगित. दादा भुसेंच्या आढावा बैठकीचा दाखला देत सुनील गायकवाड आणि सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचं आंदोलन मागे.
नंदुरबार जिल्ह्यामध्ये पेरणीयोग्य पाऊस झाल्यानं शेतीच्या कामाला वेग. जिल्ह्यामध्ये 1,37,097 मेट्रिक टन खताचा पुरवठा. नंदुरबारमध्ये शबरी वित्तीय महामंडळाच्या वतीनं वाहनांचं वाटप तर राज्य सरकारकडून नवीन योजना सुरू केली जाणार असल्याची विजयकुमार गावित यांची माहिती. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यामध्ये मका पिकावर मोठ्या प्रमाणात लष्करी अळीचा प्रादुर्भाव. शेतकरी आर्थिक संकटात. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन. नंदुरबार शहरामधल्या पाणी टंचाईच्या समस्येवर योजना राबवणार. राज्य सरकार 200 कोटी खर्च करून तापीचं पाणी वीरचक धरणामध्ये सोडणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये आंतरधर्मीय प्रेमविवाहाच्या रागातून सासरा आणि चुलत भावाकडून जावयाचा खून. जवाहर कॉलनी पोलिसांकडून पीडित मुलीचा आरोपी वडील भावासह एका आरोपीला अटक. कल्याणच्या कोळसेवाडी परिसरामध्ये एकाच दिवसामध्ये 5 दुकानांमध्ये चोरी करणारा चोरटा पोलिसांच्या ताब्यात. पोलिसांनी मुंब्रा परिसरातून आरोपीला बेड्या ठोकल्या. 31 जुलैपर्यंत मराठवाडा, नाशिक, सांगलीसह कोल्हापूर, पुण्यामध्ये मध्यम पावसाची शक्यता तर 1 ऑगस्टपासून पुन्हा जोरदार पाऊस. हवामान खात्याचा अंदाज. धुळे जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस झाल्यानं भात नदीला पूर. फरशी पूल पाण्याखाली गेल्यानं धंदाणे तिसगावचा संपर्क तुटला. विद्यार्थ्यांची गैरसोय. धुळ्यामध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे लळिंग येथील धबधबा प्रवाहित. पर्यटकांची मोठी गर्दी. परिसरातील अनेक बंधारे पूर्ण क्षमतेनं भरले. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये कुरुंदवाड आणि भेरेवाडीला पंचगंगा नदीच्या पाण्याचा वेढा. नागरिकांनी खबरदारी बाळगण्याच्या प्रशासनाच्या सूचना. सांगली आणि मिरजमध्ये पाणी पातळी स्थिर. सुरक्षेच्या कारणास्तव जिल्हा प्रशासनाकडून मॉक ड्रील. जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची लष्करी जवानांसोबत बोटीतून पाहणी. लातूरमधील जवळगा इथे रेणा नदीवरील बंधाऱ्यामध्ये नव्यानं पाणीसाठा आला. आमदार धीरज देशमुख यांच्या हस्ते बंधाऱ्यातील पाण्याचं जलपूजन. अहमदनगरमधील भंडारदरा धरण परिसरामध्ये पर्यटकांची मोठी गर्दी. परिसरातील धबधबे प्रवाहित झाल्यानं पर्यटकांमध्ये उत्साह. गडचिरोलीमध्ये पूरस्थिती कायम. 5 राष्ट्रीय महामार्ग बंद. जवळपास जिल्ह्यामधील 41 मार्ग बंद. नागरिकांचं जनजीवन विस्कळीत.